मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे वितरण आहे बघा, या वितरणाचा आज सकाळपासून आपण वाट पाहत आहोत. अजूनही जी आर आलेला नाही आणि असं करता करता आपल्याला पुढचा महिना म्हणजे एक महिना तर ऑब्व्हियसली पेंडिंग पडलेला आहे जूनचा, पण जुलै महिन्याचा पण एक हप्ता पूर्णपणे आता संपलेला आहे. कारण आज जर आपण पाहिलं 6 जून तारीख होती आणि 6 जून म्हणल्याच्या नंतर आज तर सोमवार होता. आज कोणत्याही प्रकारे असं नव्हतं की आज सुट्टी वगैरे काय नव्हती, त्यामुळे आज जी आर यायला पाहिजे. त्यामुळे शासनाला सर्वात अगोदर विनंती आहे, लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा जी आर वेळेवर काढा आणि या योजनेचं महत्त्व हळूहळू कमी करीत नका. कारण काय व्हायला आहे की सरकार पण या योजनेला तेवढं फारसं महत्त्व आता देत नाही असं दिसताना असं स्पष्ट दिसत आहे. त्याचे 2-3 मी कारणं सांगतो. एक तर बघा, मनमान्या पद्धतीने कितीही लाभार्थ्यांची लाखोच्या संख्येमध्ये संख्या कमी केल्या जात आहे, ही बाब तुम्ही अजिबात नाकारू शकत नाही. दुसरा मुद्दा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना कागदपत्रे जे आहेत तर ते अपलोड करायची सांगितली, पण त्यांचा लाभ पण लगेचच थांबवला. थोडाही वेळ नाही केला, एका मिनिटात त्यांचं बटन दाबलं आणि त्यांचा लाभ थांबवला, पण त्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन दिला नाही. म्हणजे याच्या मागची मानसिकता काय ही तुम्ही ओळखून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर पण आणखी एक महत्त्वाची बाब सांगतोय बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना KYC करण्याचा ऑप्शनच मिळाला नाही. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ते म्हणजे एकल लाडक्या बहिणी म्हणजे परित्यक्ता लाडक्या बहिणींना OTP पाठवायचा ऑप्शन उपलब्ध नव्हता. KYC पोर्टलवर लाडकी बहीण, जी लाडकी बहीण एकल लाडकी बहीण आहे तिला ऑप्शन उपलब्ध नव्हता. याहीपेक्षा महत्त्वाची आणखी गोष्ट सांगतो आहे, याहीपेक्षा महत्त्वाची आणखी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे पेंडिंग प्रलंबित हप्ते पडतात तर ते कोणतेही हप्ते दिले जात नाहीत. का बरं दिले जात नाहीत? PM किसानच्या लाभार्थ्यांना जर मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेला द्यायला काय प्रॉब्लेम आहे. आणि एकंदरीत सांगतो बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. आणि जर या योजनेबद्दल कोणीच काही बोललं नाही तर ही योजना जास्त काळ टिकेल याच्यावर पण शंका ही उपस्थित केल्या जाऊ शकते. कारण की बघा, या योजनेचं जर महत्त्व जर ठेवायचं असेल तर सर्वांनी तेवढाच जे आहे प्रतिसाद देणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वांनी मुद्दे उचलून ठेवणं गरजेचे आहे. या योजनेला जर आपण निवांत राहिलो तर योजना ही लवकरच जे आहे हिचं नामशेष व्हायला पण वेळ लागणार नाही. आणि जे आहे मी ते तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो बघा, कुठे आहे 2,63,00,000 लाभार्थ्यांची संख्या आणि कुठे आहे जवळपास 1,66,00,000 लाभार्थ्यांची संख्या. आणि काय गॅरंटी आहे की अजून पण त्याच्यामध्ये KYC केल्याच्या नंतर म्हणजे पुढच्या वर्षी त्याच्यानंतर किती लाभार्थ्यांची संख्या राहील. अजूनही नवीन लाडक्या बहिणी ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण होत आहे त्या लाडक्या बहिणींना KYCचं पोर्टल उपलब्ध करून दिलं नाही, त्यांना नवीन फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही. म्हणजे ही लाडकी बहीण योजनेची नेमकी अंमलबजावणीची दिशा नेमकी कोणत्या बाजूने चालली आहे ही बाब सर्वांनी समजून घ्या. याच्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा बघा की या योजनेचं वार्षिक जे बजेट होतं तर ते होतं 46 करोड रुपये, 46,000 करोड रुपये. आणि आता ते वार्षिक बजेट ठेवलेलं आहे करून ते आणलं आहे 26,000 करोड रुपयावर. आता तुम्ही लक्षात ठेवा, या 26,000 करोडला म्हटलं की आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये पुरवणी मागणीनं आम्ही थोडेफार जर का त्याला रक्कम लागली तर आम्ही पुरवू, पण मात्र लाभार्थ्यांची संख्याच एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. काही लाभार्थ्यांची ITRमुळे हे आहे लाभ बंद केला आहे. काय संबंध होता ITRचा तुम्ही त्यांचा लाभ बंद करायचा? जर तुमचा ITRमुळे लाभ बंद करायचा असेल तर तुम्ही चालू वर्षाचा का ITR गृहीत धरीत नाही? 5-5, 10-10 वर्षाचे ITR का गृहीत धरत आहेत? या योजनेला आणण्यामागे आणि आता हिचं अंमलबजावणी करण्यामागे वेगळा उद्देश दिसतो आहे. त्यामुळे माझी विनंती आहे शासनाला, या योजनेला अजिबात दुर्लक्ष करू नका. लाडक्या बहिणीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे शासनामध्ये, ही शासनाने बाब कधीही विसरायला नाही पाहिजे. आणि ही बाबच जी आहे सर्व लाडक्या बहिणींच्या बाजूने शासनाच्या लक्षात आणून देत आहे. बघा, GR आपल्याला या योजनेचा निघाला नाही, आणखी पण येईल GR, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे म्हणजे डाऊट नाही. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये दोष आहेत, ही बाब कोणीच नाकारू शकत नाही. आणि कुणाला जर काही याच्याबद्दल जर का काही तुमच्या मनामध्ये असेल, नाही सर योजना फार चांगली आहे, योजना चांगली आहे पण जे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये दोष आहेत त्याच्याबद्दल कोण बोलणार, हा मोठा प्रश्न आहे. बघा, अजून GR आलेला नाही. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं आज GR येणं अपेक्षित होता, नाही आला GR, 11 तारखेपर्यंत येईल. पण जरी GR आला तर 1,66,00,000 लाभार्थी, जे की MP मध्ये पाहिलं आपण 1,25,00,000 लाभार्थी आहेत तिथे पण मध्य प्रदेशमध्ये, जेमतेम दोन्हींची संख्या आता जवळच आली आहे. खरं जर पाहिलं तर लाडकी बहीण ही योजना ही आपली PM किसानच्या नंतर भारतामधली सर्वात मोठी 2 नंबरची सर्वात प्रसिद्ध योजना होती.
आणि या योजनेचं महत्त्व बघा किती कमी कमी होत जाताना दिसत आहे. तर माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे, या योजनेचं महत्त्व कमी होऊ देऊ नका. पुढे तुमच्या हातामध्ये आहे. जर या योजनेचं महत्त्व कमी कमी होत गेलं, आज ज्या लाभार्थ्यांचे लाभ बंद झाले तर उद्या तुमच्यावर पण ही वेळ बेतू शकते. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जेव्हा GRच्या संदर्भात अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.